बंगालच्या विजयाचा रसगुल्ला खाऊ घालतोय. भाजपचा विजय झालाय त्याचा आनंद आपल्याला होणं स्वाभाविक आहे. आमचे मित्र विजय कुमार स्वामी यांना पहिला गावाकडे आहे ना मी, त्यामुळे गावाकडे असल्यामुळे आमच्या बंधूंनाही सुमितलाही हा रसगुल्ला खाऊ घालतोय आणि स्वामींची इच्छा आहे मी खावा म्हणून. मला तर भाजपच्या विजयाचा पुरेपूर आनंद झालाय, त्यामुळं हा रसगुल्ला, विजयाचा रसगुल्ला आरामात खाणार द्या. आता आमचे कॅमेरामॅन आहेत तम्मा पावले, जे शूट करतायत, त्यांना कोण खाऊ घालणार? बाहेर आले की तेच करतात ना, त्यांना कोण खाऊ घालणार? तर हा रसगुल्ला तुम्हाला मी दाखवतोय आणि हा आमच्या तम्मा पावलेंना खाऊ पण घालतोय मी. यासाठी सांगितलं की ते स्वतःला शूट करू शकणार नाहीत ना, अजून अशी टेक्निक आली नाही स्वतःला शूट करण्याची, पण ती गरज नाही आहे. आपण छानपैकी हा आनंद साजरा करूया आणि याच आनंदाचं कारण काय आहे, कसा विजय आहे, कोणाचा विजय आहे, ते जरा नीट समजून सांगतो. चला निकालावर बोलूया. खर तर झालमुडी खात खात निकालावर बोलायला हवं होतं, कारण त्या एक पाकिट झालमुडीने काय करिश्मा करून दाखवलाय हे आपल्याला सगळ्याला कळलं असेल. ते पिक्चर आहे ना, एक चुटकी सिंदूर की तुम क्या जानोगे बाबू, तसं एक पाकिट झालमुडी की किंमत तुम क्या जानोगे ममता दीदी असं म्हणावं लागेल. झालमुडीनं, झाल मोदीनं असा चमत्कार करून दाखवलाय ना की बंगालची 15 वर्षाची दिदीची सत्ता उद्ध्वस्त झाली आहे. तसंही बंगालात डावे 35 वर्ष, दिदी 15 वर्ष, मग आता भाजप, बघूया, उगीच आत्ता भाष्य करायला नको. ही सत्ता बंगालमध्ये आली आणि दिदी बाहेर येऊन म्हणाल्या की थांबा थोडं, 12 नंतर बघा, 12 नंतर बघा. मी जवळपास 1:15 वाजता व्हिडिओ शूट करतोय, तोपर्यंत निकालाचे तेच ट्रेंड होते जे तुम्हाला बघायला मिळतील, जे भाजपला विजयाकडे घेऊन जाणार आहे. झालमुडीची ही कहाणी आता बऱ्यापैकी इंटरेस्टिंग झाली आहे. मला वाटतं एक्झिट पोलचे फक्त तामिळनाडूचे अंदाज उद्ध्वस्त झालेत. तामिळनाडूमध्ये डीएमकेची सत्ता येईल, द्रविड मुनेत्र कळगम कुठेतरी यावी असं वाटत होतं मीडियाला. त्यांनी ते आपलं त्या एजन्सीजना त्यांनी एका ठिकाणी येईल असं सांगितलं, पण थलपती विजयने चमत्कार करून दाखवला आणि एकट्या माणसाच्या जोरावर दुर्घटना घडलेली असताना, थलपतीच्या मुळे अनेकांचा मृत्यू झालेला असताना हा विजय मिळवलेला आहे. मला वाटतं तामिळनाडूच्या या राजकारणाकडं, या लोकांच्या मानसिकतेकडं आपण जरा वेगळ्याच नजरेने बघायला हवं. तिथे सुपरस्टार नेहमी चालत असतो. व्यक्तिपूजक असलेला हा तामिळनाडू एखाद्या मोठ्या नेत्याला आपला नेता घोषित करून बसतो. त्यामुळं थलपतीने अन्य टीव्ही ऍक्टर्सनी जे केलं होतं त्याप्रमाणे करून दाखवलंय. श्रीरामचंद्र तेच, जयललिता तेच, अनेकांनी हेच केलं, ते थलपतीला यश मिळालेलं आहे. त्यामुळं थलपतीचं हे यश जरा विलक्षण आहे. कदाचित बहुमताला आकडा कमी जास्त पडेल, पण थलपती AIDMK किंवा अन्य पक्ष त्याला सहजपणे मदत करतील आणि 2 ठिकाणाहून निवडून आलेला थलपती, विजय थलपती, हा तामिळनाडूचा मुख्यमंत्री होऊन तामिळनाडूपती होईल यात काही शंका नाही. केरळमध्ये थोडंसं काँग्रेसला बऱ्यापैकी दिलासा मिळालेला आहे, कारण UDFला, काँग्रेसच्या नेतृत्वातील UDFला तिथे यश मिळालंय. ते संघटन म्हणून असं यश आहे, त्यामुळे त्याला आमच्याकडे मी फारसं मोठं यश म्हणून बघत नाही. पण चला, नाही मामू से नकटा मामू अच्छा, काहीतरी मिळालंय, यात काय कमी आहे. मला खरं तर या विजयात मुद्दाम मी सगळ्यांना हे खाऊ घातलं, रसगुल्ला, कारण पेढा खाऊ घालू तर पेढा हा शब्द ऐकल्याबरोबर मला खेडा हा शब्द आठवतो आणि पवनखेडाचं आसाममध्ये काय होणार हा प्रश्न मला आता पडतो. कारण पुन्हा एकदा मामाची सत्ता आली आहे, हो मामाची, आणि हा मामा आता नसतो सोडत. त्यामुळं काँग्रेसची स्थिती कशी होईल याबाबत, खेडाची स्थिती काय होईल याबाबत विचार न केलेलाच बरा. तसंही न्यायालयाने फटकारलाय, जामीन नाकारलाय, या बऱ्याच गोष्टी आता याच्यामध्ये घडणार आहेत. मला या सगळ्यामध्ये एक बातमी मोठी दिसते आहे, जी मीडियावाले तुम्हाला देणार नाहीत, ती दिली पाहिजे. आणि ती बातमी म्हणजे राहुल गांधींचं, म्हणजे युवराजांचं शतक पूर्ण झालंय. शतक पूर्ण झालंय. कसलं शतक? पराभवाचं शतक. 95-96 निवडणुकांच्या मधून राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केल्यापासून ते हात पाय मारत होते, पण ते काही जमलं नव्हतं. शेवटी लोकसभेतच भाजपला धमकी दिली गेली की आता बघा तुम्हाला मी कसा पाडतो गुजरातमध्ये,
आणि गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. पाठोपाठ या 4 पराभवांचा त्यामध्ये अजून भर पडली आहे. म्हणजे ते 5 पहिले 95 आणि 5 100 मध्ये एक केरळनं थोडासा दिलासा दिलाय. केरळ, कर्नाटक सारख्या एखाद दुसऱ्या निवडणुका काँग्रेसला जरा बरी स्थिती आणून देतात आणि त्यांना वाटतं की हम भी है मैदान में. पण युवराजांचं पूर्ण झालेलं शतक हे पराभवाचं शतक हे या विजयाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. मला याचं अनालिसिस करायचं असेल तर पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींनीच ममता बानूंचा पराभव नक्की सांगितलेला होता. ती निवडणूक भाजपला बहाल केल्याचं राहुल गांधीच म्हणाले होते आणि आमच्या सोबत न आल्यामुळं ममतानी भाजपला विजयी करण्यासाठी मदत केली असं राहुल गांधींचं म्हणणं होतं. काय, ममता दिदींनी काँग्रेसची साथ न घेतल्यामुळं भाजपचा विजय झाला असं राहुल गांधींचं म्हणणं होतं. राहुल गांधी ममता देवींना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत होते. कारण राहुल गांधींनी ज्यांनी सोबत बोलावलंय, सोबत घेतलंय, त्यांची काय वाईट अवस्था झाली हे आपण तामिळनाडूत बघतो. तामिळनाडूमध्ये डीएमकेनी आपलं बरं चाललेलं असताना स्टालिननी हा कारणहार अजून नवा घेऊन ठेवला आणि आपलं बुक घालवलं. म्हणजे अक्षरशः चिंधड्या उडालेल्या स्टॅलिनच्या. खरं तर काय या एक्झिट पोलच्या माध्यमातून स्टॅलिनला विजय मिळेल असं वर्तवलेलं असताना सुद्धा स्टॅलिन पराभूत झाला आणि स्टॅलिनच्या पराभवाचं कारण हा कारणहार राहुल गांधी सोबत घेणे. एवढ्यावर नाही भागत, अजून बरंच आहे. उत्तर प्रदेशात राहुल गांधीला सोबत घेऊन अखिलेशची काय वाट लागली. बिहारमध्ये राहुल गांधींना सोबत घेऊन लालू पुत्राची काय वाट लागली. प्रत्येक ठिकाणी राहुल गांधींनी असं कुणाला ना कुणाला सोबत घ्यायला भाग पाडलं आणि त्यांचं दुकान बंद केलं. हे दुकान बंद करण्याची राहुलची परंपरा जी आहे ना, राहुल आतापर्यंत दुसऱ्याच्या दुकानाला कुलूप लावत फिरत होते. राहुलनी या निवडणुकीमध्ये आपल्या पराभवाचं शतक पूर्ण करून स्वतःच्याच दुकानाला कुलूप लावून घेतलंय. खरं तर आता काँग्रेसनेच आपला वेगळा नेता निवडायला हवा हे स्पष्ट झालंय. राहुल गांधींच्या नेतृत्वात काहीही करता येणार नाही हे काँग्रेसवाल्यांना ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी काँग्रेसचे बरे दिवस परत येतील. तुर्तास झालमुडी किंवा आपल्या रसगुल्ल्याचा विजय साजरा करूया. मला बंगालमध्ये भीती वाटतेय की ममता आता काय गोंधळ घालणार. पण निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा केंद्रीय यंत्रणा बंगालमध्ये थांबणार आहेत आणि त्या थांबल्या तर ममतांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यावर काय स्थिती होऊ शकते याचा अंदाज आपल्याला येतो. ते ममता भवानीपूरमध्ये पराभूत होता वाचल्या, पण तामिळनाडूतल्या मुख्यमंत्र्याला पराभवाचा सामना करावा लागला. निकाल काय चमत्कारिक लागतायत हे जरा नीट बघा आणि याचा अंदाज घ्या. त्यामुळं सध्या तरी मी या निकालाला एन्जॉय करतोय. यावर सविस्तर माहिती घेऊन पुन्हा बोलूच या. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज